स्माइल द्या सगळ्यांनी. नमस्कार, मी संदीप रमेशराव आहेर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सदस्य आणि वैराट चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक. आज आपण बघितले की या देशामध्ये दोनच गोष्टींची फार चर्चा चालली, एक नोटबंदी आणि दुसरी जमावबंदी. आपण पाहतो जमावबंदी म्हणजे काय, ते नोटबंदीमुळे खिशामध्ये पैसा नाही आणि त्याच्यामुळे थिएटरच्या बाहेर गर्दी नाही. पण अशा वातावरणामध्ये एक सर्वसामान्यांचा सलमान असणारा आणि सर्वसामान्यांचा आवडता असणारा हिरो जे पांडे जे आहेत, ज्यांना सागर पांडे म्हणतात, जे प्रति सलमान खान आहेत, त्यांनी आमिर, सलमान आणि शाहरुख हा पिक्चर आपल्या मराठी रसिकांसाठी, देशातल्या रसिकांसाठी आणि संपूर्ण विश्वाच्या रसिकांसाठी घेऊन आलेले आहेत. कल्पना केली नाही की हा पिक्चर खरंच इतका चालेल, पण खरंच त्यांच्या ॲक्टिंगची जादू म्हणा किंवा रसिकांचं प्रेम म्हणा की तो पिक्चर खूप चांगला चालला आहे. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये त्या पिक्चरमधले ज्येष्ठ अभिनेते सागर पांडे जे आलेले आहेत, मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सागर जी, ये पिक्चर आने के बाद और ऐसे नोटबंदी के ज़माने में हिट होने के बाद आप कैसा फील कर रहे हैं? सबसे पहले मैं पूरे देश को बहुत बहुत प्यार देता हूँ और बहुत बहुत नमस्कार और बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि इस वक्त आज पैसों की बहुत किल्लत है, लोगों को पैसे कम रिलीज़ हुए हैं, उस हालात में भी हमारे देश के लोगों ने हमारी पिक्चर देखी और उसको बहुत प्यार दिया और पिक्चर को सक्सेस किया. बहुत अच्छा फील कर रहा हूँ और बहुत अच्छा लग रहा है. सर, आपकी क्रेज़ इतनी है कि पब्लिक में तो है, लेकिन मैंने देखा है कि आपको मिलने के लिए कुछ तलोजा जेल के स्टाफ भी आए, पुलिस भी आई, जिसके नाम से पब्लिक डरती है. उस पुलिस लोग भी आपके फ़ैन हैं, तो उनके बारे में आप क्या कहना चाहेंगे? ये बहुत बड़ी सरप्राइज है, शॉकिंग न्यूज़ है कि क्या होता है, पुलिस वालों के नाम से लोग बोलते हैं यार कौन उस लफड़े में जाएगा, अच्छा होगा तो भी अच्छा है, अच्छा नहीं होगा तो भी अच्छा है, मैं बुरा नहीं कहता, उससे ज़्यादा अच्छा है. अच्छा नहीं होगा तो उससे ज़्यादा अच्छा है. ये है, लेकिन ये हमारा प्यार है पुलिस वालों से, और पुलिस वालों को हमसे प्यार है कि वो उस जेल के होके भी यहाँ हमसे मिलने के लिए आए हैं. ये हमारे दोस्त हैं जो न्यू मुंबई में जेल है. कौन सी जेल सर बताएंगे? तळोजा मध्यवर्ती कारागृह, नवी मुंबई. सर, आपलं पूर्ण नाव सांगू शकाल? नमस्कार, मी नवनाथ रामचंद्र गायकवाड. मी सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृह खारघर येथे कार्यरत आहे. तुम्हाला कसं काय कळलं की आमिर, सलमान आणि शाहरुख हा पिक्चर आलाय? खूप इच्छा होती माझी की हे 3 कॅरेक्टर्स बॉलिवूड मधले बिग स्टार एकत्र यावे, आमिर, शाहरुख, सलमान हे एकत्र यावे. पण असं तर होणं शक्य नाही कदाचित काय, परंतु हे आमचे गरिबांचे सलमान खान यांनी जे हे करून दाखवलं काय, त्यामुळं खूप मनाचं समाधान झालं. आणि मी उत्सुकतेने हा पिक्चर सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिला की नेमकं काय काय असेल याची खूप उत्सुकता लागली होती की सलमान, आमिर आणि शाहरुख हे एकत्र येत आहेत काय. पण हे जे आमचे गरिबांचे सलमान खान आहेत, खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आणि खूप खूप म्हणजे मला काय आता सांगता येणार नाही असं, परंतु त्यांनी आपल्या तरी तुम्ही जेलमधलं जे वातावरण आहे, जे बंदीगृहातलं जे वातावरण आहे, ज्या कायद्यांमधला कल्लोळ किंवा जे मोठमोठे आतंकवादी, मोठमोठे देशद्रोही किंवा एक चुटूरफुटूर असणारा गुन्हेगार, त्या गुन्हेगारांमधलं असणारं तुमचं जीवनमान आणि कलाकारांच्या बाजूला बसणारं जीवनमान, याच्यापैकी तुम्ही काय चूज करता? नक्कीच कलाकारांच्या जवळ बस. कारण ते बंदी जीवन आहे आणि एक कैदी आणि आपण, म्हणजे यांच्या प्रेमात तुम्ही बंदीवान आहे ना. अशा पद्धतीने आपण आमिर, सलमान आणि शाहरुख या तिघांना नेहमी एकत्र येण्याचं आपण स्वप्न पाहतो आणि या जन्मात तरी ते तिघं एकत्र येतील असं मला तरी वाटत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे एक चित्रपट समीक्षक म्हणून. पण आपले सागर पांडेंनी ती लीलया फार मस्त पार केली. एक शाहरुख, सलमान आणि आमिर हा जो पिक्चर त्यांचा आलाय, त्यांनी देशामध्ये खूप मोठा तहलका घातलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा माणूस गरिबांचा सलमान आहे. गरिबांचा सलमान या शब्दावर मी का जोर देतोय की रिअल सलमानला भेटणं, रिअल सलमानला बघणं, रिअल सलमानच्या जवळ जाणं किंवा रिअल सलमानने आपल्याला उत्तर देणं हे या जन्मात तरी शक्य नाही. मग आपण जसं पंढरपूरचं दर्शन नाही झालं तर वाड्याळ्याचा प्रति पंढरपूर आहे, तसा हा गरिबांचा प्रति सलमान खान आहे. आणि नक्की माणुसकीच्या दृष्टीने ही व्यक्ती सगळ्यात चांगली आहे. आणि मी महाराष्ट्रातल्या सर्व मराठी रसिकांना आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील रसिकांना आवाहन करतो की प्रत्येकाने आपला वेळ काढून
आमिर, सलमान आणि शाहरुख हा पिक्चर नक्की बघावा. आता आपण पाहिलंच की जेलमधले कर्मचारी जे आहेत आणि त्यांना सुद्धा या पिक्चरची इतकी आवड आहे की खास तळोजावरनं ते अंधेरी सारख्या ठिकाणी आले आणि पिक्चर बघितल्यानंतर त्यांनी सागर पांडे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्याच होणाऱ्या मिसेस आणि जेलमधल्या कर्मचारी आणि लवकरच एक मराठी चित्रपटामध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका करणारी अनिता वानखेडे यांनी सुद्धा सलमान खान यांची भेट घेतलेली आहे. तर मी त्यांना विचारू इच्छितो की सलमान खानला भेटल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? प्रथम तर नमस्कार करेन सगळ्यांना. माझी लहानपणापासून इच्छा होती सलमान खानला भेटायला. जेव्हा मी 9वीत होते तेव्हा स्वप्न बघितलं होतं मी सलमान खानला भेटणार आणि ते शक्य नव्हतं. एकतर खेडेगावातलं राहणीमान, त्याच्यात सिटीमध्ये वावरायचं म्हटल्यानंतर तो खूपच प्रश्न, कसं काय भेटणार आपण. पण हा पिक्चर बघितला आणि पहिल्यांदा मनात इच्छा जागली का आपलं स्वप्न पूर्ण होणार आणि त्यानंतर मी सागरभाईंना भेटण्यासाठी इथे आले आणि माझं ते स्वप्न पूर्ण झालं. खरोखरच सागरबाई हा प्रेमाचा सागर आहे, रसिकांचा सागर आहे आणि सर्व थिएटर वर्गाच्या मनावर अधिराज्य घडवणारा हा एक समुद्र आहे, म्हणूनच नाव त्यांचं सागर आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की वेळात वेळ काढून प्रत्येकाने आमिर, सलमान आणि शाहरुख हा पिक्चर नक्की बघावा. आणखी एक सांगण्याची विशेष गोष्ट म्हणजे की मुंबईमध्येच त्यांचे फॅन नाही तर अहमदनगर जिल्ह्यामधून सुद्धा इथून 400 किलोमीटरवरनं सुद्धा एक व्यक्ती सलमान भाई यांना भेटायला आलेली आहे आणि आज या इंटरव्ह्यूच्या वेळेला ते हजर आहे. गावठे म्हणून त्यांचे नाव आहे. त्यांनी सुद्धा 2-3 शॉर्ट क्लिप बनवल्यात. छोटे मोठे कलाकार आहेत पण ते सुद्धा सलमान भाईच्या पिक्चर बघितल्यानंतर इतके इन्स्पायर झालेत की खास वेळात वेळ काढून सलमान भाईला भेटायला आलेत. तर चला आपण जरा वळूया गावठे बंधू यांच्याकडे. नमस्कार गावठे सर. नमस्कार, माझे नाव भरत बाबूराव गावठे. मी पुण्यावरून आलेलो आहे आणि माझी इच्छा होती की म्हणजे बरेच दिवस झाले होते ह्या क्षेत्रामध्ये यायचं. पण ह्या क्षेत्रात यायचं म्हणलं की सलमान भाईसारखे पिक्चर आपल्याला पाहणे खूप गरजेचं आहे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून मी म्हणजे त्यांचा इतका मोठा फॅन होतो की नेहमी मला त्यांचा पिक्चर लागले की पिक्चर पाहावंसं वाटतं, त्यांचे पिक्चर लागले की पिक्चर पाहतो. आम्ही ज्यावेळेस आर्मीमध्ये असताना सुद्धा की पिक्चर थिएटर म्हणलं तिथं यांचे पिक्चर आले की आम्ही प्रथम त्यांना पिक्चर पाहण्यासाठी यायचो आणि प्रत्यक्षात तसं काही पाहण्यात आलेच नव्हतं. त्यांना पाहायची तर खूप इच्छा होती परंतु ज्यावेळेस रिटायर होऊन आलो मुंबईमध्ये आल्यानंतर असं म्हणजे की एक या नगरीमध्ये जाऊन कमीत कमी पिक्चर नगरीमध्ये जाऊन त्यांना पाहावं आणि त्यासाठी मी मुंबईमध्ये आल्यानंतर पाहिलं की चला बाबा आपण त्यांना भेटावं म्हणून आणि त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आलो अंधेरी या फिल्म सिटीमध्ये तर त्यावेळेस त्यांना मी भेटण्याचा. धन्यवाद. तुम्ही देशामध्ये अनेक कलाकार पाहिले असतील, मोठमोठे सुपरस्टार पाहिले असतील, पण हा पहिला स्टार असा आहे की ज्याच्या उजव्या बाजूला पोलीस आणि डाव्या बाजूला मिलिटरी वाला. या देशाच्या सगळ्यात मोठ्या गोष्टी, कारण हा देश टिकतो डिसिप्लिननी. देशाच्या अंतर्गत शिस्त लावण्याचं काम पोलीस करतात आणि देशाच्या बाहेर शिस्त लावण्याचं काम हे सैन्य दल करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमच्यासारख्या सिव्हिलियन्स सोबत पोलीसवाले आणि मिलिटरीवाले सुद्धा आमच्या सागर पांडे यांचे खास फॅन आहेत. मी देवाला प्रार्थना करतो की ताबडतोब त्यांना लवकरात लवकर मोठं स्टार करावं, लवकरच त्यांना आयफाचा अवॉर्ड मिळावा आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सागर पांडे यांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं जावं. सागर पांडे यांच्याबद्दल आणखी काय सांगावं. सागर पांडे हे वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा इतके दानशूर आहेत की बऱ्याच लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. जे नवीन लोक आहेत मुंबईमध्ये येतात कलाकार होण्यासाठी, ॲक्टर होण्यासाठी, मोठमोठे लोक त्यांची फसवणूक करतात. पण या सागर पांडेंनी आतापर्यंत बऱ्याच लोकांना चित्रपटसृष्टीमध्ये काम दिलेलं आहे, काम मिळवून दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सलमान खानच्या सोबत काम करून सुद्धा सलमान खानच्या नावाने आजपर्यंत कोणालाही फसवलेलं नाही. आणि म्हणूनच मी सगळ्यांना विनंती करतो की सर्वांनी या सागरभाई यांचा पिक्चर बघावा आणि मी सागरभाईंना पण विनंती करतो की त्यांनी माझ्या रसिक वर्गांना किंवा माझ्या चॅनलवरच्या लोकांना काहीतरी 2 शब्द बोलावे आणि शेवटचे शब्द थोडा तरी मराठीत बोलावा असं आम्हाला वाटतं. मैं मेरे पूरे ऑडियंस को यही कहूँगा कि आप लोग पिक्चर देखिए. मुझे बॉम्बे में बहुत साल हो गया लेकिन अभी तक मैं मराठी सीख नहीं पाया. कोशिश करता हूँ लेकिन वो मैं इतना फ्लुएंटली बोल नहीं सकता हूँ, तो इसलिए मैं आप लोगों से हिंदी में रिक्वेस्ट करूँगा. और एक बात और है कि हमारी एक और फिल्म आ रही है जो मराठी में, फिल्म का नाम है वैराट. वैराट अभी पिक्चर अंडर प्रोडक्शन है, कंप्लीट हो रही है, पिक्चर शुरू है और जब ये पिक्चर बन के कंप्लीट होके आएगी
तो आप बाकी फिल्मों को देख के इस फिल्म को देखेंगे तो बोलेंगे वाह क्या फिल्म बनी है, क्योंकि बहुत अच्छा सब्जेक्ट है, डिफरेंट ड्रामा है, एक रियल सब्जेक्ट को बहुत टच करती है फिल्म। और फिल्म में मैं भी संदीप भाऊ के साथ में एक छोटा सा काम कर रहा हूँ। इन्होंने मुझे उस काम के लिए बोला है, मैं खुद चाहूँगा कि उस फिल्म का मैं छोटा सा कहीं भी करूँ, वो मेरे लिए सौभाग्य की बात होगी, क्योंकि फिल्म का एक छोटा रोल करना ही बहुत बड़ी बात होती है। सिर्फ उसको करके और अच्छे तरह से निभा के जाओ। ये फिल्म में मैं कर रहा हूँ और वैराट बहुत जल्दी रिलीज होगी, कंप्लीट होगी। आप लोग देखिए और हमारी फिल्म आमिर सलमान शाहरुख को देखिए, इसको सक्सेस बनाइए। हमारी फिल्म का एक छोटा सा इन लोगों के लिए मैं गिफ्ट अरेंज किया हूँ। ये पानी है, मिनरल वाटर। फिल्म में हमने सबको आजकल खाना लोग खिला देते, लेकिन पानी पीने वाले बहुत कम है। हाँ, तो मैं लोगों से बस ये गुजारिश करता हूँ कि भाई हमारे फिल्म को देखिए और पानी पीजिए, बोतल संभाल कर रखिए, क्योंकि अगले बार वापस ये काम आएगा। मैं सबसे पहले संदीप जी को ये प्रेजेंट करना चाहूँगा, मिनरल वाटर नक्की आमिर सलमान शाहरुख। या बाटलीतलं पाणी नक्की पिणार आणि महाराष्ट्राला नक्की या पाण्याची चव आवडणार, गॅरंटी। ये इन साहब को हमारी तरफ से, ये हमारे पुलिस वाले साहब को जो ये न्यू मुंबई के जेल पुलिस है उनके लिए, और बोतल का है ये हमारी मैडम के लिए जेल पुलिस, ये भी जेल पुलिस है। और बाकी की बोतल्स का है ये साहब के लिए जो फिल्म सिटी में, ये फिल्म सिटी में भी एक्टर हैं। बस ये हमारा प्यार है और जैसे प्यार बना रहे, हमारा सबका एक समूह है, समूह चलता रहेगा, कारवां चलता रहेगा, सक्सेस अपने आप मिलेगी। थैंक यू। मुद्दा ही लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है। हाँ, जो मंजूरी आप लोगों के लिए, हमारे दर्शकों के लिए, हमारे दोस्तों के लिए, हमारे चाहने वालों के लिए मुझे एक शेर याद आया, इश्क इबादत, इश्क ही पूजा, इश्क ही प्यार का नाम है मेरे चाहने वाले, तुम पर दिलो जान कुर्बान। थैंक यू सो मच। अशा प्रकारे तुम्ही पाहिलं की सलमान भाई, सागर पांडेजी किती मन मोकळेपणाने आपल्याशी बोललेत, आपल्या चॅनलवर बोललेत। मी प्रत्येकाला विनंती करतो की सागर पांडे यांचा नेक्स्ट पिक्चर आहे माफिया बिग बॉस, तो सुद्धा त्यांनी पाहावा। वैराटमध्ये सुद्धा सागर भाई पहिल्यांदा मराठीमध्ये काम करतायत आणि मी मराठी चित्रपट सृष्टीच्या वतीनं सागर भाईंचा मराठी चित्रपट रंगभूमीवर वेलकम करतो। यू आर वेलकम इन मराठी इंडस्ट्री। सागर भाई, आपसे जो प्यार मिला है, आपसे जो भी कुछ मिला है, वो कहने के लिए मेरे पास लफ्ज कम है, लेकिन इतना ही कहना चाहूंगा कि जो नरेंद्र मोदी का नसीब है वही आपका है, एक बाजू में पुलिस, एक बाजू में आर्मी। थैंक यू सर, थैंक यू। पता नहीं कभी ये अभिनेता कभी नेता बन जाए, कुछ गारंटी नहीं बता सकते, क्योंकि इसका फैन फॉलोवर इतना है। जिसका पिक्चर नोटबंदी में चला उसका कभी भी चलेगा। तो सागर भाई, यू आर अ जीनियस, यू आर अ बेस्ट एंड यू आर अ बेस्ट एक्टर इन हिंदी फिल्म सिटी। तो मैं मेरी पूरी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडल की ओर से आपका हार्दिक स्वागत करता हूं और आपको बधाई देता हूं और आपको थैंक्स बोलता हूं कि आप इतना बिजी होते हुए भी हमारे चैनल को आपने आपका समय दिया और हमें मार्गदर्शन किया। हम गॅरंटी से बोलते हैं कि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं आमिर, सलमान, शाहरुख हा पिक्चर नक्की बघा आणि तो पिक्चर तुम्हाला नक्की आवडेल, कारण त्या पिक्चरमध्ये या देव माणसाचं, गरीब सलमान खानचा एक चांगला रोल आहे। प्लीज मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन आमिर, सलमान आणि शाहरुख यांचा पिक्चर बघावा। धन्यवाद, नमस्कार। हे पटलं ना? एका बाजूला एकच नंबर. ये हाँ कट